तिथल्या लोकांची जी मागणी आहे उघड्यावरती बकरी कापू नका, त्यात गैर काय आहे? तुम्ही तुमच्या घरात कापा ना. ज्यांना काय बकरी कापायची आहे तुम्ही तुमच्या शेडमध्ये कापा. उघड्यावर रस्त्यावरती कापण्याची आवश्यकता नाही. आणि वराहाच्या संदर्भामध्ये जर कुणी भूमिका घेत असेल तर त्यावर आक्षेप घेण्याची गरज काय? आपण भारतामध्ये राहतो, आपण इराण, इराक, अफगाणिस्तानमध्ये राहत नाही, पाकिस्तानमध्ये राहत नाही. आणि तुम्हाला काय शरिया कायदा लागू करायचा आहे का भारतामध्ये? भारतामध्ये राहायचं आहे तर संविधानाच्या नुसारच तुम्हाला राहावं लागेल, कुणाला राहायचं आहे त्यांना. आणि त्यामुळं जी भूमिका तुमची आहे तीच भूमिका आमची राहील. नाही, गायीच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंनी भूमिका स्पष्ट केलेली आहे. जर कोणी गोहत्या करत असेल आणि तोच आरोपी वारंवार सापडत असेल तर त्याला मकोका लावावा. सरकारची भूमिका ठाम आहे. आणि त्यामध्ये जर कोणी गायींच्या बाबत जर अशा पद्धतीचं चुकीचं वर्तन करत असेल आणि गोहत्या करत असेल तर त्यांना कोठडीमध्ये जावंच लागणार. त्यांच्यावरती कडक कारवाई होणार, त्यांना कोणी वाचवू शकणार नाही. गोबंदी आहे, हत्याबंदी आहे. आणि म्हणून जर कोणी चुकीच्या पद्धतीनं याला दिशा देण्याचा प्रयत्न करत असेल तर जशाच तसं उत्तर देण्याच्या भूमिकेमध्ये आम्ही आहोत. काही काळामध्ये अनेक ठिकाणी अतिक्रमणाच्या कारवाई असतात, या सगळ्या कुठेतरी संताप रोष दिसतोय आणि या संपूर्ण प्रकारानंतर देखील कायदा परिस्थिती अतिक्रमणाच्या ज्या कारवाई आहेत त्या अभिनंदनास पात्र आहेत. अतिक्रमणाची कारवाई झाली आणि रेल्वे स्टेशनवरती गर्दी झाली, मग ही लोकं कुठली होती? ज्यांनी इथं सरकारी जागेमध्ये येऊन अतिक्रमण केलं, हजारोच्या संख्येनं झोपड्या उभा केल्या. आणि जेव्हा झोपड्यावरती कारवाई झाली तेव्हा सगळे कोरोनाच्या काळामध्ये जशी गर्दी रेल्वे स्टेशनला होती तशा पद्धतीची गर्दी आता होती. म्हणजे ही सगळे बाहेरचे लोक आहेत हे सिद्ध झालेलं आहे. आणि त्यामुळं आणखी जिथं कुठं अतिक्रमण आहेत ती अतिक्रमणसुद्धा सरकार आणि महानगरपालिका काढल्याशिवाय राहणार नाही. सरकारची जागा म्हणजे कुणाच्या काही बापाची प्रॉपर्टी नाही, हे सगळ्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे. जे देशाच्या विरोधामध्ये कारवाई करतात, भूमिका घेतात, राष्ट्राच्या विरोधामध्ये असतात, त्यांना अशा जागेतून हाकलूनच दिलं पाहिजे. हर्षवर्धन सपकाळ यांनी एका आंदोलनादरम्यान आज ज्या पद्धतीची भाषा वापरली, खरं तर कांद्याचं आंदोलन होतं, मात्र त्या पद्धतीची भाषणं किंवा त्यांची भाषा जी होती त्याबद्दल काय नाही. या हर्षवर्धन सपकाळचं डोकं नासलेल्या कांद्यासारखं झालेलं आहे. नासलेल्या कांद्याच्या मध्ये कसा वास येतोय तशा पद्धतीचं डोकं झालंय. अरे बोलताय कुणावरती? या राज्यामध्ये या शेतकऱ्यांच्या बाजूनं ठामपणे राहणाऱ्या देवाभाऊंच्या सरकारमध्ये कांद्याच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारनं बैठक लावली आहे. ही भूमिका माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केलेली आहे. कांद्याच्या आडून जर कुणी देवाभाऊंना टार्गेट करण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्हाला सोडणार नाही. तुमचं शेतकऱ्यांच्या बद्दलची भूमिका काय? तुम्ही शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या, शेतकऱ्यांना तुम्ही ताणलं ठेवलं. या महाराष्ट्राला 70% महाराष्ट्र तुम्ही दुष्काळी ठेवला. ती लोक तुम्ही बोलताय तिथं जाऊन तुम्ही केलंय काय? काँग्रेसच्या काळामध्ये तुम्ही लोकांना पाणी देऊ शकला नाही, काँग्रेसच्या काळामध्ये तुम्ही योजना चालू करू शकला नाही. देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये अनेक दुष्काळी तालुके हे आता सुजलाम सुफलाम होत आहेत. त्यातलं उदाहरण मी आहे. माझा जत तालुका आहे जिथं 2-2, 3-3, 4-4 हजार कोटीची कामं आहे. टेंबूसारखं योजना जिथं 7,000 कोटीचं काम सुरू आहे एका योजनेवरती. मराठवाड्याला मराठवाडा वॉटर ग्रीड योजना ज्या देवाभाऊंनी आणली आहे, समुद्रामध्ये वाहून जाणारं पाणी हे मराठवाड्याला देण्याचं नियोजन केलं आहे. नदी जोड प्रकल्प, मराठवाड्यातली धरणं एकमेकाला जोडतायत. अरे देवाभाऊ वॉटरमॅन आहे आणि शेतकऱ्यांच्या बाजूने ते आहेत. कांद्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये संवेदनशीलपणे राज्य सरकार आणि केंद्र सरकार योग्य मार्ग काढतंय. परंतु कांद्याच्या आडून जर कुणी अशा पद्धतीनं घाणेरडी वक्तव्य करणार असेल तर तुम्हाला मी ठोसल्याशिवाय राहणार नाही. रोहित पवारांना हे लक्षात घेतलं पाहिजे, मावळमध्ये जेव्हा शेतकरी रस्त्यावरती आले तेव्हा गोळ्या घातल्या. आजोबा आणि नातू यांच्या भूमिकेमध्ये काय फरक आहे का? तुम्ही आज एवढे वर्ष राज्यामध्ये सत्तेमध्ये होता, तुम्ही या राज्यातल्या शेतकऱ्यांच्यासाठी ठोस भूमिका काय घेतली? आज रोहित पवार जाऊन तिथं टापरी विपरी बांधून असा गप्पा हाणतोय जणू काय हा शेतकऱ्याचा एकदम तारणहारच झालाय. अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करतोय. परंतु त्याला हे लक्षात येत नाही आपला शेतकऱ्याच्या संदर्भातला काळा इतिहास आहे आजोबापासूनचा, हे लोकांना सगळे माहीत आहे. त्यामुळे रोहित पवार काय स्टेटमेंट करतायत याला फार काही महत्त्व शेतकऱ्यांच्या मध्ये आहे असं अजिबात नाही.
सईदी में जाना चाहेंगे मीरा रोड महिंदर में जिस तरह से को लेकर हंगामा हो रहा है, क्या कहेंगे आप? नहीं, मीरा रोड पे जो हंगामा चल रहा है, इनको हमारा यही कहना है, आप भारत में रहते हैं, संविधान से भारत चलता है, इधर कानून चलता है, इधर शरिया कानून लाने का है क्या आपको? इधर जो आपको कानून है वही हिंदू लोगों को कानून है। और आप जो बकरी ईद के निमित्त में जो काम कर रहे हैं, रोड पे बकरियां काटना, तो आपके घर में करो लो, इसमें कोई हमारी दिक्कत नहीं है। लेकिन जो अभी महाराष्ट्र में माहौल चल रहा है, जो अतिक्रमण निकल रहे हैं, गवर्नमेंट हमारी महानगर पालिका हो या हमारा सरकार हो, तो इससे जो लोग बाहर से इधर घुसे हैं, अभी जिसका अतिक्रमण निकाला, जो लोग पूरे रेलवे स्टेशन पे थे, इतने लोग आए कहाँ से? ये तो लोग इधर के नहीं थे, ये सब लोग बाहर के थे, घुसपैठिए थे। तो ऐसे लोगों के ऊपर कार्रवाई होने वाली है। और जिस जगह पे ऐसा कोई अतिक्रमण हो मुंबई में, तो वो पूरा निकलने वाले हैं। हर्षवर्धन सपकाळ इन्होंने अपशब्द यूज किया है, क्या कहेंगे? अरे हर्षवर्धन सपकाळ ये जो बात कर रहे हैं, इनका भेजा खराब हो गया है। ये जो अभी किसानों के साथ में खड़े रहने का नाटक कर रहे हैं, तो ये किसानों के खिलाफ के लोग हैं। प्याज के जो हमारे किसान हैं, उनके ऊपर केंद्र सरकार डिसीजन ले रही है। कल बैठक लगाई है उधर, और हमारे मुख्यमंत्री महोदय ये किसानों के साथ में है। किसानों के लिए जितना काम देवा भाव ने किया है, उसमें से 10% काम भी हर्षवर्धन के पार्टी ने नहीं किया है। तो मैं उनका निषेध करता हूँ। और देवा भाव के ऊपर बोलने के जो तुम बोल रहे हैं, तो अभी इसके बाद कोई ऐसा स्टेटमेंट किया तो महंगा पड़ेगा आप सभी लोगों को। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।